परत काय रिवाइज करत नाही कारण चॅप्टर खूप मोठा आहे. स्टुडंट एकतर टाइम वर ऍड होत जा. बरेच जणांचा नंतर मेसेज येतो, सर मग आम्ही होतो लेक्चरला, आम्हाला ऍड नाही केलं, ऍड व्हायला प्रॉब्लेम येतोय. कारण एकदा मी लेक्चर सुरू केलं की मला माहित नाही पडत की कोण वेळ आहे. ओके, सो आपला टाइम जो असतो मी सांगतो त्यासाठी प्रत्येक लेक्चरच्या आधी की आपलं लेक्चर चालू होण्याचा टाइम पण सांगतो. बिफोर 2 मिनिट्स फक्त तुम्ही जॉईन व्हा. 5 मिनिट मी तुम्हाला स्टँड बाय देतो. काय काय ना नेटवर्क इश्यू असतो, जॉईन व्हायला टाइम लागतो, त्यामुळे मी 5 मिनिट होल्डवर ठेवतो माझं पण स्वतःच. ठीक आहे, बट त्याच्यानंतर माझं लक्ष राहत नाही, तुम्ही वेटिंग रूम मध्येच राहतात. ओके, सो टाइम वर ऍड व्हा म्हणजे तुमचं लिस्ट मध्ये नाव राहील. ठीक आहे, आपण ड्रग्सची डेफिनेशन पाहिली होती. वास्ट आहे, थोडीशी मोठी डेफिनेशन होती ती. बल्क ड्रग्स, ड्रग्स, सेलिंग प्राइस, डीलर, डिस्ट्रीब्युटर. Okay, now next definition under the DPCO. Okay, किती डेफिनेशन आहे? 6वी. 5 डेफिनेशन पाहिलं होतं. फॉर्म्युलेशन सुटीस रिलेटेड आहे. ओके, फॉर्म्युलेशनची डेफिनेशन पाहणार आहे. फॉर्म्युलेशन means a medicine process out of or containing one or more bulk drugs with or without the use of pharmaceutical aid फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. ठीक आहे, मी याच्यातलं फक्त पॉइंट आउट लिहून देतो तुम्हाला, कोणकोणते मेन पॉइंट आहे. मेडिसिन प्रोसेस्ड आउट. ठीक आहे, पहिला पॉइंट लक्षात ठेवा, मेडिसिन प्रोसेस्ड आउट. कीवर्ड्स म्हटलं जाते याच्यात. जेम फार्मला ज्यावेळेस जातात मोठे मोठे 600 पेजेसचे बुक्स राहतात. ओके, त्यावेळेस आम्ही काय करायचो, आमचे कीवर्ड्स फाइंड आउट करून ठेवायचो. म्हणजे ते वर्ड्स त्या डेफिनेशन मध्ये खूप महत्वाचे. मे बी तुम्ही ग्रॅमॅटिकली चेंज करा, हे सेंटेन्स मागं पुढं करा, प्रॉब्लेम नाही, बट वर्ड्स मिस नाही व्हायला पाहिजे. आणि ज्युरिस्प्रुडन्स मध्ये तर नाहीच नाही. ओके, ज्युरिस कारण तुमचा खूप स्पेसिफिक टाइपचा सब्जेक्ट आहे. ओके, इट मीन्स द मेडिसिन प्रोसेस आउट और कंटेनिंग वन और मोर बल्क ड्रग्स. आपण बल्क ड्रग्सची डेफिनेशन पाहिली होती, काय होती? येस, बल्क ड्रग्स म्हणजे ह्याच्यात सगळं आलं, फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड व्हॉट लास्ट? बायोलॉजिकल नंतर कोणतं? प्लांट प्रोड्यूस. येस, प्लांट प्रोडक्ट्स. म्हणजे पूर्ण त्यांनी मेडिसिन कॅप्चर केले बल्क ड्रग्स मध्ये, आणि त्याच्यातले पावडर फॉर्म मध्ये इंटेंडेड फॉर इंटरनल एक्सटर्नल यूज ते ह्याच्यात पण कंटेनिंग वन और मोर बल्क ड्रग्स म्हणजे सगळ्या कॅटेगरीतले. ओके, नंतर त्यांनी सांगितलं बल्क ड्रग्स विथ और विदाउट यूज ऑफ फार्मास्युटिकल एड. विथ और विदाउट फार्मास्युटिकल म्हणजे मे बी तुमचा फार्मास्युटिकल एड असू शकतो किंवा नसू शकतो. एनी काइंड ऑफ कॉस्मेटिक मध्ये असेल, मेडिसिन मध्ये, टॅबलेट्स मध्ये असतील, दॅट इज द फार्मास्युटिकल एड. ओके, बट फार्मास्युटिकल एड नसताना पण प्रिपरेशन येऊ शकता, म्हणजे फॉर्म्युलेशन येऊ शकतात तुमचे. कसे? ठीक आहे, काही काही गोष्टी तुम्ही फक्त एक काय म्हणतात अपीअरन्स इम्प्रूव्ह करणे, जसं तुमचं परफ्युम्स काय करतात, तुमचं फक्त फार्मास्युटिकल एड नाही करत येतो, त्याच्यात फक्त आपला अपीअरन्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी किंवा तुम्ही लेन्सेस वापरता, दॅट इज ऑल्सो कम्स अंडर द फॉर्म्युलेशन. ओके, त्याच्यात फार्मास्युटिकल एड नाही, म्हणून आपण इथे विदाउट फार्मास्युटिकल एड. ओके, फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज ऑफ ह्यूमन बीइंग और एनिमल. ठीक है, इन द डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन अँड प्रिव्हेन्शन. हे 4 शब्द जवळपास सगळ्याच डेफिनेशन मध्ये. डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन and prevention
ऑफ डिसीज और डिसऑर्डर. हा महत्वाचा पार्ट आहे प्रत्येक डेफिनेशन मध्ये. सिक्वेन्स पण तशीच टाकली त्यांनी, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन और प्रिव्हेन्शन. ठीक आहे, फॉर ह्युमन बीइंग्स or in animals, but it does not include any medicine included in any bona fide Ayurvedic, Siddha or Unani system of medicine. Okay. याच्यात काय सांगितलंय की आयुर्वेदिक आणि सिद्धा मेडिसिन जे आहेत, जे अजून ऑफिशियल नाहीये फॉर्म्युलेशन मध्ये, आपण जे घरगुती उपाय सांगितले जातात की ओवा खा पोट साफ होतं, किंवा लेप लावा, किंवा मध आणि लवंग एकत्र करून खा, हे फॉर्म्युलेशन मध्ये नाहीये ऍक्च्युली. आपण घरगुती बनवतोय, त्याचं काही असं रेशो नाही घेत आपण. इट इज बोनाफाईड, म्हणजे एक पारंपरिक मान्यता आहे त्याला, पिढी जात आलेलं आहे. ओके, त्याच्यात असं काही स्टँडर्ड्स नाही, क्वालिटी स्टँडर्ड्स नाही. असे फॉर्म्युलेशन या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड केले जात नाही. हा पहिला पार्ट. ओके, सेकंड पार्ट मध्ये तुमचं एनी मेडिसिन इन्क्लुडेड इन होमिओपॅथिक मेडिसिन्स. होमिओपॅथिक मेडिसिन्स तुम्ही पाहिले असेल, साखरेच्या गोळ्या, बरोबर. बट साखरेच्या गोळ्यामध्ये मेन मेडिसिन काय असतं तुमचं, कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड. ओके, ते एक्स्ट्रॅक्ट असतो, हर्बल रिसर्च पासूनच घेतलेला असतो. बट काय असतं, पॉयझन किल्स पॉयझन, लाईक युअर लाईक. आपण लास्ट इयर पाहिलं होतं कोकणसी मध्ये होमिओपॅथी मेडिसिन. ठीक आहे, झेर झेर को मारता है. पण ते फॉर्म्युलेशन काय आहे, ते ह्याच्यात कुठं रोल प्ले करत नाही, डायग्नोसिस मध्ये नाही, ट्रीटमेंट मध्ये नाही, मिटिगेशन मध्ये नाही, प्रिव्हेन्शन मध्ये नाही. का? कारण त्याच्यात प्रत्येक इंडिव्हिज्युअलला इंडिव्हिज्युअल थेरपी देतो आपण. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅव इट्स ओन थेरपी. ओके, त्यामुळे आपण एक औषध फॉर्म्युलेशन तयार केलं आणि सगळ्यांना तेच दिला, असं होमिओपॅथी सिस्टीम मध्ये चालत नाही. म्हणून होमिओपॅथी पण या डेफिनेशन मध्ये येत नाही, अकॉर्डिंग टू युअर लॉ. ओके, म्हणून तुम्ही होमिओपॅथीच्या मेडिसिन्स पण पाहिले असतील, त्याच्या प्राइस पण व्हॅरी होत असतात. पहिले ह्याच्यात आपण कोणते पाहिले, आयुर्वेदिक, विच आर आयुर्वेदिक और सिद्धा फॉर्म्युलेशन विच आर बोनाफाईड. बोनाफाईड म्हणजे मान्यता दिलेले, फक्त ऑफिशियल स्टँडर्ड्स नुसार नसलेले. काही काही आयुर्वेदिक आणि सिद्धा फॉर्म्युलेशन आहे ज्यांचे आयुर्वेदिक मान्यता आहे, जसं त्रिफळा चूर्ण वगैरे जे आहेत. ओके, त्यांना आयुर्वेदिक स्टँडर्ड्स दिलेले, एवढ्या पर्सेंटेज 89% ह्याच्यात हे कंटेंट आहे, व्होलेटाईल ऑइल्स आहे, थायमॉल आहे, जे काही आहे. ठीक आहे, बट ते सोडून घरी काय बनवता, आपण क्लोव घेतो, आपल्याला माहित नाही कुठून आणली ती लवंग. आपण हनी घेतोय, ब्रँडेड हनी घेऊ शकतो, रॉ मधला हनी पण घेऊ शकतो. ओके, ज्याला कुठेही लायसन लागत नाही, अशा टाईपचे आयुर्वेदिक आणि सिद्ध फॉर्म्युलेशन हे याच्यामध्ये इन्क्लूड केले जात नाही. होमिओपॅथी मध्ये पण तुमची इंडिव्हिज्युअल थेरपी असते प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे ते पण इन्क्लूड केले जात नाही. आणि तिसरं, एनी सबस्टन्स ऑफ विच द प्रोव्हिजन ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 डू नॉट अप्लाय. ओके, असे ड्रग्स की जे DNC म्हणजे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 ह्या ऍक्ट मध्ये जे ड्रग बसत नाही, ओके, म्हणजे त्यांचे स्टँडर्ड क्वालिफिकेशन, स्पेसिफिकेशन हे काही मान्यता नाही ओव्हरऑल वर्ल्ड, असे ड्रग्स. आता भारतातले हे ठीक आहे, आपण आयुर्वेदिक सिद्ध सांगतोय, बाकीच्या ठिकाणी पण भरपूर आहे. जसं आपण चायनीज थेरपी मध्ये पाहिलं होतं, फ्लॉवर्स मधले ऑइल्स काढले जातात आणि त्या ऑइल्स पासून तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. बट आपल्याकडे होतं काय, इंडियात नाही होत, म्हणजेच ते अजून DNC ऍक्ट मध्ये आलेले नाहीयेत, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये आलेले नाही. त्यामुळं ते पण फॉर्म्युलेशन तुमचे ग्राह्य धरले जात नाही, ऑफिशियल मध्ये ग्राह्य धरले जाते. सो दॅट इज द डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये काय, मेडिसिन प्रोसेस्ड आउट containing one or more bulk drugs with or without pharmaceutical aid for internal and external use for diagnosis, treatment, prevention or treatment, mitigation or prevention of the disease or disorder for human beings and animal. म्हणजे अॅनिमल्स आणि ह्युमन बिंग्स दोन्ही मध्ये पण जे फॉर्म्युलेशन वापरले जातात, त्याचं त्याच्यामध्ये बल्क ड्रग्स आणि फार्मास्युटिकल एड असो वा नसो पण वापरले जातात, ते सगळे फॉर्म्युलेशनच्या अंडर येतात.
कोणते येत नाही, याला 3 क्लॉज दिलेले आहेत की आयुर्वेदा अँड सिद्धा फॉर्म्युलेशन विच आर बोनाफाईड. बोनाफाईड म्हणजे फक्त मान्यता आहे त्याला, पिढीजात पारंपरिक वापरतो आपण, ठीक आहे. सेकंड होमिओपॅथी. होमिओपॅथी मध्ये याच्यासाठी आपण देत नाही. होमिओपॅथी ऍक्च्युअली सेल करायला पण तुम्हाला लायसन लागतं. होमिओपॅथी डॉक्टर्स देतात, ते स्वतःच देतात बनवून. ओके, त्याच्यात फार्मासिस्टचा रोल नसतो एवढा जास्त. हा फक्त होमिओपॅथी डॉक्टर्स काय करतात, त्याच्या अंडर एक मेडिकल जे राहतील त्यांना ते देऊ शकतात. जसं आर्सेनिक अल्बम वेल नोन आता मार्केटेड फॉर्म्युलेशन झालंय. ओके, त्यांनी कोविड-19 मध्ये आणलेला होता. पॅन्डेमिक असल्यामुळे त्याला लायसन भेटलं, मॅन्युफॅक्चरिंग लायसन. ओके, बट होमिओपॅथी मध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनला इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट दिली जाते, ठीक आहे. नंतर लास्ट DNC 1940 मध्ये जे ड्रग्स बसत नाही ते ड्रग्स पण या फॉर्म्युलेशनच्या डेफिनेशन मध्ये येत नाही. ओके, ही होती तुमची फॉर्म्युलेशनची डेफिनेशन 6 नंबर. नंतर नेक्स्ट डेफिनेशन 3 रिझर्व. Free reserve. It means a reserve created by appreciation of profit. थोडेसे आता कॉमर्स टर्म आहेत. घरात जर कोणी बीकॉम वगैरे झालेलं असेल तर त्या गोष्टी तो तुम्हाला इझिली समजून सांगू शकतो की कोणते असतात ते प्रकार. स्पेशली सीए किंवा लॉयर जे लोक आहेत, जर असेल कोणी घरात, तुमच्या घरात वकील किंवा एखादा सीए करणारा असेल किंवा सीए ची प्रॅक्टिस करणारा जरी असेल, कोणी भाऊ बहीण आई वडील काका काकू, त्यांना या टर्म्स खूप इझिली लक्षात राहून जातात. फ्री रिझर्व म्हणजे काय राहतं, सिलिंग प्राइस वगैरे ह्या गोष्टी त्यांना खूप. आता ही कॉमर्स सिस्टम आहे. इट मीन्स अ रिझर्व क्रिएटेड बाय द appropriation of profit but does not include reserve provided for contingent liability, disputed claim, goodwill, revaluation and other similar reserves. Okay, free reserve. Reserve created सर by, yes. स्नेहल वाघला ऍड करा. Okay. माझ्यासाठी पण हे थोडंसं नवीन आहे. मी फर्स्ट टाइम तुम्हाला ज्युरिस शिकवतो ऍक्च्युली. रिझर्व क्रिएटेड बाय appropriation of profit. म्हणजे एक आपण अंदाज लावून घेतो अगोदर प्रॉफिट किती होणार आहे आपल्याला. दॅट इज द appropriation profit. ओके, बट इट डज नॉट इन्क्लूड, ठीक आहे, ही मेन डेफिनेशन. बट इट डज नॉट इन्क्लूड, कोणकोणते इन्क्लूड नाही होत ते आपण पॉइंट्स घेऊ. डज नॉट इन्क्लूड तुमचं रिझर्व प्रोव्हाइडेड बाय कंटिंजेंट लायबिलिटी. रिझर्व provided by contingent liability. Then second, तुमचं disputed claim. Disputed claims. नंतर goodwill. And revaluation and other similar reserve. Other similar reserve. Okay, free reserve.
म्हणजे आपल्याला भेटणारं प्रॉफिट जे आपण एक साईडला काढून ठेवणार आहे. ओके, हे प्रॉफिट मध्ये म्हणजे कोणते आहेत की अप्रोप्रिएशन एक अंदाज राहतो. आपण जसं समजा आपलं शॉप आहे स्वतःचं. ओके, आपण 10 लाखाचा माल भरलाय. ओके, 20% म्हणजे 20% 20,000 झालं. ओके, 1 लाखाचा माल भरलाय आपण. ओके, 1 लाखचा आपला तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे सपोज. 1 लाखाचा माल तुम्ही मेडिकल मध्ये भरलाय. म्हणजे तुम्हाला त्याच्यातली कमाई किती होणार आहे? 20% ने जर पकडलाय अप्रॉक्सिमेट, तर तुमचा 20,000 मार्जिन आहे प्रॉफिट. ओके, दॅट विल बी युअर अप्रोप्रिएशन ऑफ एक अंदाज प्रॉफिट. ठीक आहे, बट त्याच्यामध्ये काय आहे तुमचा कंटिंजंट लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे तुमचं देणं. काही देणे असतील, तुम्ही घेतला 1 लाखाचा माल, बट त्याच्यातला तुमचा काही माल उधारावर घेतलेला आहे. 50,000 तुम्ही रोख दिलेत, 50,000 तुमची लायबिलिटी आहे. तर तो तुमचा प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होणार नाही. ओके, मग तुम्ही 50,000तलाच तुम्ही प्रॉफिट समजा. म्हणजे किती? 10,000. बरोबर, कारण आपण 50,000चाच माल घेतलाय इन कॅश आणि आपण तो विकून त्याचे प्रॉफिट कमवू शकतो. वरचा जे ते लायबिलिटी आहे आपली वरची 50,000. ओके, जर आपल्याकडून तो सेल आउट नाही झाला, आपण परत तो रिटर्न देणार आहे. त्यामुळे ती व्हॅल्यू तुमची राहत नाही रिझर्व्ह म्हणून. ओके, ती व्हॅल्यू तुमची डिप्रिशिएट होती. नंतर डिस्प्युटेड क्लेम्स. काही क्लेम्स असतात फर्म्स मध्ये. ओके, आता ही टर्म ही शक्यतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतात. क्लेम केलं जातो की नाही आपण आपलं प्रोडक्शन जास्त होईल, प्रोडक्शन मध्ये आपण एम्प्लॉईजला बोनस म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे दिवाळीला. क्लेम्स आपण क्लेम करतोय की नाही आपल्याला ह्यावेळेस प्रॉफिट जास्त होणार आहे. कोरोनाचा स्टेटस आहे, सॅनिटायझर फुल मार्केटमध्ये चालू आहे, एकदम फास्ट चालू आहे. सो प्रॉफिट 100% होणार आहे. बट इट डज नॉट हॅव एनी बेस. असं गरजेचं नाही की फक्त तुमचं सॅनिटायझर चालू आहे. मे बी नवीन कंपनी एखादी इन्व्हेंट होऊ शकते नवीन, आणि तो तुमचं मार्केट ब्रेक करू शकतो. तो क्लेम्स त्याला काही बेस नसतो, त्यामुळे ती व्हॅल्यू पण तुमची पकडली जात नाही रिझर्व्ह मध्ये. नंतर गुडविल. ओके, गुडविल म्हणून काय होतं, कधी कधी काय स्कीम राहतात गुडविल मध्ये. ओके, 10+2 म्हणजे 1 डझन तुम्ही घेतले तर ते 10चीच व्हॅल्यू द्यावी लागते. जसं तुम्ही मॉल मधून वगैरे पण घेता, 3 वर बाय 3 गेट 1 फ्री. दॅट इज द गुडविल. एक तुम्हाला एक गुडविल म्हणून कंपनीने ऑफर केली, त्याची प्राइस राहते. ओके, तो 1% जे असेल किंवा जी गुडविल असेल ते पण तुमच्या प्रॉफिट मध्ये पकडलं जात नाही. कारण तुम्ही गुडविल म्हणून समोरच्याला म्हणजे तुमचं सेल वाढवण्यासाठी तुम्ही ते देतायत प्रॉफिट मधून काढून, त्यामुळे ते पण तुमचं प्रॉफिट मधून मायनस होणार. या गोष्टी सगळ्या मायनस होणार आहेत ह्या तुमच्या प्रॉफिट मधून. डिस्प्युटेड क्लेम्स लक्षात आलं, गुडविल लक्षात आलं. नंतर रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन काय आहे? तुमचा एखादा माल आहे, ओके, तो सेल आउट होत नाही म्हणजे नियरेस्ट एक्सपायरी आलाय. काही मेडिसिन राहतात अशा. ठीक आहे, आता थंडीचा सीझन आहे, सर्दी खोकला वगैरेचे खूप पेशंट्स भेटतील. बट पोटाच्या विकाराचे पेशंट्स नाही येणार तुम्हाला कडे. अल्सर वाले नाही येणार, डोळे आले अल्सर झालं, डोळे येण्यावर, हे जे शक्यतो जे उन्हाळ्यातले आजार आहे डिहायड्रेशन सारखे. ठीक आहे, डिहायड्रेशन लूज मोशनचे टॅबलेट जे आहेत त्या थंडीत शक्यतो चालत नाही, उन्हाळ्यात जास्त चालतात. तर ह्या टॅबलेट मे बी त्या कंडिशन मध्ये जर पासआउट झाला पिरियड आणि नियर एक्सपायरी आल्या तर काय होतं, त्याची रिव्हॅल्युएशन होती. रिव्हॅल्युएशन काय होती, तुम्ही घेतला 1 लाखानी माल. ओके, आणि त्याच्यातलं रिव्हॅल्युएशन काय करतात, आपण देतोय, आपल्याला दिलाय 20%. एखादा समजा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, 100 रुपये MRP आहे एखाद्या स्ट्रिपची. ओके, आपल्याला भेटते ती होलसेल वाल्याकडून 80 रुपयात. ओके, 80 रुपयात. बट जर ती एक्सपायरला आली तर तो होलसेलर काय म्हणतो, ठीक आहे मी घेतो, मला 2 महिने आधी ती एक्सपायर प्रोडक्ट जे ते मला परत रिटर्न पाहिजे, पण मी त्याच्यातून
20% तुमचे कट करून घेणार, म्हणजे तो घेणार कितीला? फक्त 60 रुपयाला. यांनी दिले आपल्याला 80 ला, पण आपण त्याला ज्यावेळेस देतोय त्यावेळेस आपण त्याला 20% देतोय. ओके, म्हणजे ते अजून लॉस मध्ये आपण घेतलेला आहे. ही झाली त्याची रिव्हॅल्युएशन. ज्यावेळेस आपण एखादा परत जुना प्रोडक्ट विकत घेतलेला परत विकतो, त्याची रिव्हॅल्युएशन मे बी 60 असेल, 50 असेल, 40 असेल, कितीला घेईल? आपले पैसे मग पे करायचे राहतात. ओके, आपण 80 ला घेतला आणि डायरेक्ट कचऱ्यात फेकला असं होऊन नाही देत कोणी बिझनेस. ओके, तर त्याला म्हणतो रिव्हॅल्युएशन, म्हणजे आपण इथं लॉस घेतलाय. सो दॅट लॉस ऑल्सो विल नॉट कम अंडर दिस फ्री रिझर्व्ह. ओके, आणि अशाच टाईपचे काही अदर क्लेम्स. अदर क्लेम्स मध्ये कोणते येतात? तुमचे शेअर मार्केट. ओके, शेअर मार्केटमध्ये कसं? जसं समजा सिरम बायोटेक आणि फायझर दोन कंपन्या आहेत. ओके, सिरमची पण लस बनवतोय, फायझरची पण लस बनवतोय. ओके, दोन्ही लस बनवायला सुरुवात केली. ओके, ही झाली मे मध्ये सुरुवात, याची झाली एप्रिल मध्ये सुरुवात. ओके, ही डेव्हलपमेंट मध्ये ही थर्ड स्टेजला आली डिसेंबर मध्ये. डिसेंबर मध्ये थर्ड स्टेजला आहे आणि ही आली फायनल स्टेजला. ओके, दोघांचे शेअर्स वाढलेत खूप जास्त. लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या कंपनीमध्ये. नाही बाबा, यांचं सेल एकदम फास्ट होईल आणि आपण इन्व्हेस्टमेंट करू, म्हणजे तो प्रॉफिट झाला कंपनीला. कंपनीला पैसे भेटले ते वापरायला. ओके, बट त्याच्यानंतर काय झालं? फायनल स्टेजला आले दोन्ही. ओके, ही पण तुमची समजा नोव्हेंबर मध्ये. बट काय होऊ शकतं? याचा सक्सेस रेट सिरमचा 68% आला थर्ड स्टेजला आणि ह्याचा आला 90%. सिरमचे शेअर्स डाऊन होऊन जातात, फायझरचे शेअर अप होऊन जातात, म्हणजे सिरम वाला लॉस मध्ये गेला. याने लोकांकडून पैसे घेतले, बट त्याला पैसे द्यायची वेळ येऊ शकते. ओके, लॉस झाला म्हणजे त्याचं शेअर मार्केट एकदम डाऊन पडलं, त्याचा प्रॉफिट जो होणार होता तो कमी झाला. त्या टाईपचे प्रॉफिट जे राहतात त्याला म्हणतो अदर सिमिलर रिझर्व. ओके, अशा टाईपचे मी शेअर मार्केट एक्झाम्पल म्हणून सांगितलं. अदर दॅन दिस मे बी बाकीचे पण असतात. बँकेकडून लोन घेतलंय तुम्ही, लोन फेडलं नाही गेलं, तुम्हाला फाईन बसला. ओके, ह्या टाईपचे या प्रॉफिट मधून ज्या व्हॅल्यू तुमच्या कट होत आहेत, ओके, त्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. ओके, इट इज अ रिझर्व क्रिएटेड बाय अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट मधनं आपण रिझर्व एक व्हॅल्यू काढून ठेवतो, ज्याच्यात ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. ओके, ही झाली फ्री रिझर्वची डेफिनेशन. नंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची इम्पोर्ट. सगळ्यांना माहिती इम्पोर्ट म्हणजे काय? येस, वी आर इम्पोर्टेड वॉच घालतात, इम्पोर्टेड गॉगल्स घालतात. इट मीन्स द ब्रिंगिंग इन टू द इंडिया फ्रॉम प्लेस आउटसाइड ऑफ इंडिया. भारताच्या बाहेरून ज्या गोष्टी आपण आणतोय आणि इथं विकतोय किंवा स्वतः वापरतोय, दॅट आर द इम्पोर्टेड. सिंपल डेफिनेशन एका लाईन मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन तुमची मॅन्युफॅक्चर. Okay, manufacture means any process or part of process for making, altering. Okay, प्रोसेस मध्ये कोणते प्रोसेस सांगितले मॅन्युफॅक्चर मध्ये? मेकिंग or altering, फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग. तुम्हाला जेवढी प्रोसेस वाटत होती रिलेटेड टू युअर फार्मास्युटिकल, त्या सगळ्या इथं लिहून घ्यायच्या. फिनिशिंग, पॅकिंग, लेबलिंग. ओके, अजून लेबलिंग, ब्रेकिंग और एडॉप्टिंग. ब्रेकिंग और एडॉप्टिंग any drug with view to its sale.
adopting a drug. Okay. First part, with view of its sale and distribution. And distribution. Okay. Distribution, but it does not include, but it doesn't include what is compounding or dispensing of drug or packing of drug in the ordinary course of retail business. Okay. Compounding or dispensing of drug. Compounding, dispensing, or packing of drug in the retail business. Okay. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय, इट इज द प्रोसेस ऑफ मेकिंग म्हणजे बनवणं, अल्टरिंग म्हणजे मॉडिफाय करणं, मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युलेशनला, फिनिशिंग त्याला फिनिशिंग देणं, पॅकिंग लेबलिंग करणं. ओके. किंवा ब्रेकिंग करणं, बनवलेलं पण फॉर्म्युलेशन परत ब्रेक करून त्याला मॉडिफाय करणं, ऍडॉप्ट करून त्याला ड्रग मॉलिक्यूल मध्ये बनवणं. कशासाठी? विथ द व्ह्यू ऑफ इट्स सेल अँड डिस्ट्रीब्युशन, विकण्यासाठी आणि ओव्हरऑल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. ओके. ड्रगचं आपण काय काय प्रोसेस केली ती सगळी प्रोसेस इथं लिहिली. फॉर इट सेल अँड डिस्ट्रीब्युशन, विकण्यासाठी आणि ओव्हरऑल इक्वली डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जी जे असतात त्याला म्हणतो आपण मॅन्युफॅक्चरर. ओके. मॅन्युफॅक्चरर म्हणजे बनवणारे. बट त्याच्यामध्ये कोणते इन्क्लूड होत नाही, हे अशा गोष्टी की जे कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग आणि पॅकिंग करतात फॉर रिटेल बिझनेस, म्हणजे फक्त स्वतःपुरतं. ओके. तुम्ही स्वतःच एखादं फॉर्म्युलेशन बनवता, जसं तुम्ही घरी मास्क तयार करताय कापडाचे. ओके. तुम्ही तुमचेच बनवताय आणि तुमच्या स्वतःच्या मेडिकलमध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये तुम्ही तिथं विकताय स्वतःच्याच फक्त प्रॉफिटसाठी. स्वतःच बनवताय आणि स्वतःच विकताय. एखादा जण जर हर्बल टी बनवतोय, ओके, कोविड-19 मध्ये पुण्यामध्ये खूप फेमस झाले चहा आणि वाफ घेणं, तो फक्त स्वतःपुरता बनवतोय आणि स्वतःपुरताच विकतोय. सो ही डज नॉट कम्स अंडर द मॅन्युफॅक्चरर. He is preparing for its own sale, compounding. ओके. कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग अँड पॅकिंग. डिस्पेन्स पण करतोय, कंपाऊंडिंग पण करतोय आणि स्वतः पॅक करून विकतोय. किंवा एखादा शेतकरी, शेतकरीला मॅन्युफॅक्चरर नाही म्हणलं जात, त्याला मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन नाही भेटत, कारण तो स्वतःच पिकवतोय आणि स्वतःच विकतोय. ओव्हरऑल तो डिस्ट्रीब्यूट नाही करत आहे. तो कुठे जातोय? व्यापारी, कृषी कोणतं केंद्र राहतं तुमचं? संकुलमध्ये, कृषी संकुलमध्ये, तिथं जाऊन तो बोली लावतो, व्यापाऱ्याला देऊन टाकतो आणि व्यापारी डिस्ट्रीब्यूट करतो. ओके. सो दिस टाइप्स ऑफ सेल्स डज नॉट कम्स अंडर द मॅन्युफॅक्चरर. ओके. नंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे काय राहतं?